तर अजित पवार विमान अपघात प्रकरणी नवीन माहिती समोर येते। विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशामध्ये पाठवला जाण्याची शक्यता आहे। माहिती मिळताच अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे। 28 जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता। या दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी ही माहिती समोर येते। ब्लॅक बॉक्स परदेशामध्ये पाठवला जाईल आणि माहिती समोर येईल। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना आपल्यासोबत आहेत। ज्योत्स्ना, रोहित पवारांनी ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती मिळालेली आहे, अशी एक्स पोस्ट केलेली आहे। त्यानंतर हा ब्लॅक बॉक्स परदेशामध्ये पाठवला जाईल आणि त्यानंतर सर्व माहिती समोर येईल अशी सुद्धा अपडेट माहिती समोर येते। काय नेमकी या संपूर्ण प्रकरणामध्ये माहिती आहे? जगदीश, अगदी बरोबर आहे। अजित पवार यांच्या प्लेन क्रॅश प्रकरणाला आता जवळपास 20 दिवस झालेले आहेत आणि अशामध्ये जो DGCA कडनं प्राथमिक अहवाल यायचा होता तो सुद्धा अद्याप आलेला नाहीये। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अचानकपणे त्यांचा प्लेन क्रॅश होतो, त्यांचा मृत्यू होतो, त्यांच्यासोबत असलेल्या इतर 4 जणांचा मृत्यू होतो। अशा वेळी सुद्धा DGCA जे आहे त्यांचा साधा प्राथमिक अहवाल सुद्धा येत नाही। यावरती त्यांचे पुतणे आणि राज्यामध्ये आमदार असलेले रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। 5 दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेऊन 54 पानांचं एक प्रेझेंटेशन दिलं होतं, त्या 54 पानांच्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते। त्यामध्ये हे जे विमान ज्या कंपनीचं होतं VSR, त्या कंपनीच्या मॅनेजमेंटवरती शंका उपस्थित केलेली होती। त्याचबरोबर जो सुमित पायलट होता सुमित कपूर, त्याच्या एकूण कारकीर्द, त्याच्या एकूण आतापर्यंत त्याच्या कामावरती, त्याच्या दारू पिण्याच्या अनेक त्याच्या वादग्रस्त कारकिर्दीवरती शंका उपस्थित केलेली होती। इतकंच नव्हे तर एवढं सुद्धा म्हटलं जात होतं सरकारकडनं, प्रशासनाकडनं की ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स हा समोर येईल त्यावेळेस अनेक गोष्टी समोर येतील। मात्र आता हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो सुद्धा खराब असल्याची माहिती सूत्रांकडनं समोर येते आणि त्यावरूनच रोहित पवार जे आहेत त्यांनी शंका उपस्थित केली आहे की आतापर्यंत असे किती असे घटना घडतात आणि त्याच्यानंतर असे ब्लॅक बॉक्स जे आहेत परदेशात पाठवण्याच्या किती गोष्टी समोर आलेल्या आहेत की याच प्रकरणामध्ये हा ब्लॅक बॉक्स खराब होतो आणि तो ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जातो। याचाच अर्थ VSR कंपनी ज्यांचं हे विमान होतं त्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जातोय का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला। धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।